पंढरपूरमध्ये ईव्हीएम मध्ये 99% घोटाळा करून मतचोरी झाली असं म्हटलंय जानकरांनी। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उत्तम जानकर यांचा हा आरोप आहे। ईव्हीएम मध्ये जे प्रोग्रामिंग केलं जातंय, सेटिंग केलं जातंय, हे 99% केलं जातंय। आता याची चर्चा झाली। मुंबईमध्ये काल सत्याचा मोर्चा झाला। राहुल गांधींनी इलेक्शन कमिशनच्या विरोधामध्ये मोर्चा काढला आणि त्यानंतर त्या बिहारचं इलेक्शन लागलेलं आहे। माझं मत आहे त्याला की हे 30% मतामध्ये बीजेपी त्या ठिकाणी सत्तेवरती आलेली असेल आणि 70% मतदान हे विरोधकाला देऊन सुद्धा ते पराभूत झालेले असतील, अशा प्रकारचा निकाल त्या ठिकाणी असेल। ही चिठ्ठी आलेली आहे, प्रिंट होऊन आलेली आहे, पण यावरती कुठलंही चित्र नाही। आता प्रोजेक्टरच्या माध्यमातून हे चित्र या ठिकाणी तुम्हाला दाखवलं जाते। आता चित्र येतंय आणि ते चित्र आलेलं आहे। म्हणजे त्या ठिकाणी मतपत्रिका छापलीच जात नाही। ज्यावेळेला तुम्हाला टॅली द्यायचं आहे त्यावेळेला ती छापली जात नाही आणि तुटता नाही। ते तशाच पद्धतीनं चित्र निघून जाते, पत्रिका कोरी दिसते आणि पुन्हा ते खाली पडते। म्हणजे पाठीमागच्या बाजूला चित्र छापलं जाते। म्हणून माझ्या तालुक्यामध्ये एवढा मोठा असंतोष त्या ठिकाणी झाला।